तर जंतर मंतरवरील या आंदोलनानंतर जेनझींच्या ताकदीचा प्रत्यय संपूर्ण देशाला आलाय आणि त्यानंतर आता 22 ऑगस्टला काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी पुण्यातील तरुणींशी संवाद साधतील। AISSMS या महाविद्यालयाच्या मैदानावर होणाऱ्या छात्रों की गुंज या कार्यक्रमाला अखेर पोलिसांनी परवानगी दिली आहे। पोलिसांनी परवानगी दिली नसती तरी कार्यक्रम घेणारच अशी भूमिका स्थानिक काँग्रेस नेत्यांनी घेतलेली होती। यावेळी तरुणींना राहुल गांधींना थेट प्रश्न विचारण्याची संधी मिळणार आहे। पुणे सिटीमध्ये आम्ही ज्या वेळेला राहुलजींमध्ये आणि विद्यार्थिनीमध्ये आम्ही दुवा बनायचा प्रयत्न करतोय, अतिशय उत्साहानं आम्हाला त्या ठिकाणी प्रतिसाद मिळतो आहे। मोठ्या प्रमाणात रजिस्ट्रेशन झालेलं आहे। आज आम्ही टी शर्टचं इनॉग्रेशन इथं केलेलं आहे। उद्यापासून आमची सगळी टीम तुम्हाला टी शर्ट्स घातलेली दिसणार आणि विद्यार्थी पण आम्हाला टी शर्ट्स मागतायत। अजिबात राजकीय कार्यक्रम नाही आहे। कोणी सिंबल लावून किंवा जयघोष त्या गोष्टीचे करणार नाही। जयघोष होतील ते फक्त आपल्या भारताचे, आपल्या देशाचे आणि विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या समस्यांचे। महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली आहे। तुषार गांधींनी अभिजित दिपकेंची भेट घेत आंदोलनाचं कौतुकही केलंय। देशाच्या तरुणाईला जागा करणारा कोण आहे हे बघायचं होतं अशी प्रतिक्रिया तुषार गांधींनी दिली आहे। तसंच पहिल्यांदा असं वाटतं की आपण रिटायर होऊ शकतो असे तुषार गांधी यांनी म्हटलंय। तर महात्मा गांधीजींचं कुटुंब आमच्यासोबत आहे, आमच्यासाठी देशभक्तीचे सर्वात मोठं सर्टिफिकेट आहे अशी प्रतिक्रिया अभिजित दिपकेंनी दिली आहे। तसंच कॉकरोच जनता पार्टी कायमच महात्मा गांधींनी दाखवलेल्या मार्गावर चालत राहील असे दिपकेंनी म्हटलंय। इस दौरे में ही मैं अभिजीत को मिल लूं क्योंकि दो कारण थे। एक तो फैसिनेशन था कि देश के युवा को जगाने वाला कौन होगा, कैसा होगा, वो देखे हम, और दूसरा ये भी था कि जिस तरीके से वो आंदोलन कंडक्ट किया गया और जिस संयम के साथ उस आंदोलन को पूर्णाहुति तक ले गए, उसमें मुझे सत्याग्रह की छवि बहुत स्पष्ट तरीके से दिखाई दे रही थी और उसके लिए भी मुझे अभिजीत का अभिनंदन करना था। तो ये मौका मिला। नेहमीच हे वाटायचं की देशचा युवा कधी जागृत होणार आहे आणि माझ्या जीवनकाळात हे झालं, त्याचा फार मोठा आनंद आहे। पहिल्यांदा असं आनंदाने वाटतंय की आता मी रिटायर होऊ शकतो। सर अभिनंदन करायला आले होते आणि सर सांगत होते की किती चांगल्या प्रकारे या देशाच्या जेनझीने हे आंदोलन केले आणि हे आंदोलन कुठं ना कुठं चालू असताना आमच्यावर आरोप लागले होते की देशविरोधी लोक आहेत, हे लोक देशात अराजकता पसरवतील आणि हे लोक देशावर प्रेम करणारे नाही, देशविरोधी नारे लागतात, हे लागतात। पण मला वाटते आज त्या सगळ्यांचं प्रश्नाचं उत्तर भेटलेलं आहे। महात्मा गांधींचा परिवार आज आमच्यासोबत आहे। ज्या महात्मा गांधींचा फोटो लावून आम्ही आंदोलन केलं, ज्यांच्या विचारावर आम्ही हे आंदोलन केलं, आज त्यांचा परिवार आमच्यासोबत आहे। याच्यापेक्षा मोठी अभिमानाची बात आमच्यासाठी तर काहीच नाही आहे आणि आमच्यासाठी आमच्या देशभक्तीचं सगळ्यात मोठं सर्टिफिकेट आज इथे आहे। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे आज कल्याण डोंबिवलीच्या दौऱ्यावर आहेत। मनविसेच्या सदस्य नोंदणी अभियानाला वेग देण्यासाठी अमित ठाकरे डोंबिवलीमधल्या प्रगती कॉलेज आणि पेंढारकर कॉलेज तर कल्याणमधल्या साकेत आणि बिर्ला कॉलेजला भेट देऊन विद्यार्थ्यांशी थेटपणे संवाद साधणार आहेत। विलेपार्ल्याच्या साठे कॉलेज बाहेर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीमुळे मोठी खळबळ उडालेली आहे। साठे कॉलेज बाहेर सदस्य नोंदणी करण्यासाठीच्या जागेवरून आणि बळजबरीनं विद्यार्थ्यांची सदस्य नोंदणी करत असल्यामुळे गोंधळ उडाल्याचा आरोप मनविसेनं केलाय। विलेपार्ले पोलिसांकडून या संदर्भात अधिकचा तपास सुरू आहे। दोन विद्यार्थिनींमध्ये झालेल्या गैरसमजामुळे हा वाद निर्माण झाला होता, पण हा विषय आता पूर्णपणे संपला असून या घटनेचा संघटनात्मक किंवा वैयक्तिक वाद म्हणून कोणताही अर्थ काढू नये असं अभाविपनं स्पष्ट केलंय। दरम्यान मनविसेकडून गेल्या काही दिवसांपासून विविध कॉलेजांमध्ये जाऊन सदस्य नोंदणीची मोहीम राबवण्यात येते। पार्ल्याच्या साठे कॉलेजच्या बाहेर योगायोगानं अभाविप आणि मनविसे या दोन्ही विद्यार्थी संघटनांकडून एकाच दिवशी नोंदणी मोहीम सुरू करण्यात आली होती। त्याचवेळी दोन्ही संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीची घटना घडली आहे। कॉलेजला जात असताना त्या लोकांनी मला पकडली मागून आणि माझ्याकडनं फॉर्म भरायसाठी
सांगितलं मला. तर मी फॉर्म भरायला गेलो तर मला त्यांनी 5 रुपये माझ्याकडनं घेतले, पैसे घेतले माझ्याकडनं आणि बोलले की तुम्ही फॉर्म भरा. आम्ही बोललो आम्हाला नाही भरायचं. ते लोक बोलले की काय नाही, चांगला फॉर्म आहे, तुम्ही भरा, तुमच्यासाठीच आहे. म्हणून आम्ही तो फॉर्म भरला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि मनविसे यांच्यामध्ये कोणताही संघर्ष नाहीये. विद्यार्थी हित आणि राष्ट्रहित या विचाराचे काम करणाऱ्या संघटनांचं अखिल भारतीय विद्यार्थी परिषद स्वागत करते. आजपर्यंत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने 26हून अधिक महाविद्यालयांमध्ये 36,000 पेक्षा जास्त ही आपली सदस्यता अभियान केलेले आहे. येणाऱ्या काळामध्ये 100हून अधिक महाविद्यालयामध्ये जाण्याचा संकल्प अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा आहे. मी सांगू इच्छितो की विद्यार्थी हित आणि राष्ट्रहित करणाऱ्या सर्व संघटनांचं अखिल भारतीय विद्यार्थी परिषद स्वागत करते. राष्ट्रहितासाठी व विद्यार्थी हितासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सदैव तत्पर आहे. मनोज सरांगे पाटील हे उपोषण मुंबईत करणार की आंतरवली सराटीत करणार असा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून उपस्थित केला जात होता. अखेर मनोज सरांगे पाटील यांनीच उपोषण आंतरवली सराटीत करणार असल्याची माहिती दिली आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज सरांगे पाटील येत्या 29 ऑगस्टपासून पुन्हा एकदा आंतरवली सराटीतच आमरण उपोषणाला बसणार आहेत. प्रश्न सुटला नाही तर उपोषणादरम्यानच मुंबईला कूच करू असा इशारा देत जरांगे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामुळेच उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे. तर संजय शिरसाट यांचा आडमुठेपणा शिंदेंना नडणार असून दोघांची मिलीभगत असल्याची शंकाही जरांगे यांनी उपस्थित केली आहे. 10-20 दिवस आंतरवालीत आमरण उपोषण करायचे. 10-20 दिवसाचं आमरण उपोषण करून बी सरकारनं जर प्रश्न नाही सोडला तर तसंच मुंबईला निघायचं म्हणून ते दिलेलं निवेदन आहे. परंतु ती 29 तारीख होती त्याच्यावरती टाकण्यात आली असं काहीतरी मी ऐकलंय कालच. आता तसं सांगण्यात आलेलं नव्हतं. बांधवांना सांगितलं होतं की 29 ऑगस्टला अंतरवालीतच उपोषण होणार. एकनाथ शिंदे साहेबाला एवढा मोठा पक्ष चालवायचा, राज्य चालवायचं तर कंट्रोल असला पाहिजे आपल्या मंत्र्यांवरती. आमदार शिरसाट जाणून बुजून मराठ्यांचे प्रमाणपत्र रद्द करतोय आणि शिंदे साहेब संपायला लागलेत, मराठी त्यांच्या पक्षापासून तुटायला लागलेत, तरीही तो प्रमाणपत्र येत नाही. इतका आडमुठा आहे त्याचं. आडमुठं धोरण शिंदे साहेबाच्या नरड्याला लागणार आहे आणि ती आम्ही लावणार. तो आडमुठा वागतो ना, तो शिंदेला मोजित नाही ना, तो कोणालाच मोजित नाही ना. त्याचा अर्थ असा आहे. दरम्यान मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजपचे आमदार प्रसाद लाड मनोज सरांगेंची आज भेट घेण्याची शक्यता आहे. 29 ऑगस्टच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही भेट होणार असल्याची शक्यता आहे. आंदोलनाच्या घोषणेनंतरची पहिली सरकारी भेट असेल. मनोज सरांगे पाटील यांच्याशी संवाद साधून त्यांचे गैरसमज दूर करण्याचे आणि आंदोलनावर तोडगा काढण्याचे प्रयत्न या भेटीदरम्यान केले जाण्याची शक्यता आहे. आता एक महत्त्वाची बातमी आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या घाटकोपरमधल्या मतदारसंघातल्या एन वॉर्डमध्ये तब्बल 10 कोटी रुपयांची विकास कामं झाल्याचा मुद्दा ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका श्रद्धा जाधव यांनी मागील स्थायी समितीच्या बैठकीत हरकतीच्या मुद्द्याद्वारे उपस्थित केला होता. महापौरांच्या मतदारसंघात 10 कोटी रुपयांची कामं होत असताना इतर प्रभागांमध्ये मात्र निधी मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला होता. याच पार्श्वभूमीवर आज स्थायी समितीच्या सर्व नगरसेवकांचा मुंबई महापालिकेच्या एन वॉर्ड परिसरात दौरा आयोजित करण्यात आलाय. नगरसेविका श्रद्धा जाधव यांनी 10 कोटी रुपयांच्या विकास कामांचा केलेला दावा प्रत्यक्ष पाहणीमध्ये खरा ठरतो का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. दरम्यान स्थायी समितीची कालची बैठक रद्द झाल्यानं आज हा पाहणी दौरा होणार आहे. सकाळी 10:30 वाजता स्थायी समिती सदस्य दादर पूर्व येथील स्वामीनारायण मंदिर येथून निघतील. 11:30 वाजता घाटकोपर येथे हा दौरा असेल. SWM अंतर्गत 10 कोटींची कामं मंजूर केली असता ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवक यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला होता. याच अनुषंगानं हा दौरा असल्याचं सांगितलं जातंय. आज दुपारी 2:30 वाजता स्थायी समितीची साप्ताहिक सभाही पार पडणार आहे. नाशिक महानगरपालिकेची आज सकाळी 11 वाजता महासभा होणार आहे. नाशिक शहरातील खड्ड्यांचा मुद्दा गाजतोय आणि नुकतीच खड्ड्यांच्या प्रश्नावरून विशेष महासभा घेण्यात आलेली होती आणि त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचा मोर्चाही झालेला होता. त्यामुळे आजचा महासभेतही जोरदार गोंधळ होण्याची शक्यता वर्तवली जाते. बातमी आहे बीडवरून.
बीड नगरपालिकेत सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी सर्वसाधारण सभेमध्ये समोर आली आहे. नगराध्यक्षा प्रेमलता पारवे व उपाध्यक्ष विनोद मुळूक यांच्यातच खडाजंगी झाली आहे. आता हा वाद मिटवण्यासाठी मुंबईत सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात येणार आहे. गेल्या महिनाभरापासून सत्ताधाऱ्यांमध्ये झुंपल्याचं पाहायला मिळालंय. बीड नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये उपाध्यक्ष विनोद मुळूक हे बोलत असताना स्वच्छता सभापती शेख निजाम यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी नगराध्यक्षा प्रेमलता पारवे यांनी उपाध्यक्ष विनोद मुळूक यांना तुम्ही खाली बसा असं सांगितलं. यावर मी उपाध्यक्ष आहे, तुम्ही मला खाली बसायला कसं काय सांगता, असं सांगणाऱ्या तुम्ही कोण, असा प्रतिप्रश्न मुळूक यांनी केला. धाराशिवच्या कळंब नगर परिषदेत शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय. गटनेत्यासह सर्वच्या सर्व 10 नगरसेवक आज भाजपात प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. उद्धव ठाकरे यांनी काल बोलावलेल्या लोकप्रतिनिधींच्या बैठकीकडे या नगरसेवकांनी पाठ फिरवलेली होती. आज सोलापुरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे. यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मंत्री तानाजी सावंत यांनी ठाकरेंच्या शिवसेनेतील नगरसेवकांची भेट घेतलेली होती. मात्र आता थेट भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येते. आता तामिळनाडूमधून एक महत्त्वाची बातमी येते. तामिळनाडूमध्ये 234 आमदारांना सरकारी कार मिळणार आहे. मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या सरकारने हा मोठा निर्णय घेतलाय. कारच्या देखभालीसाठी महिन्याला या सगळ्या आमदारांना 75,000 रुपये दिले जातील. प्रत्येक आमदार आणि स्वीय सचिव ही कार ठेवू शकतील. आमदारांच्या स्वीय सचिवाला महिन्याला 25,000चा पगार दिला जाईल. तर प्रत्येक आमदार स्वीय सचिव ठेवू शकणार आहे. त्यामुळे मंत्र्यांप्रमाणेच आता हे आमदारही स्वीय सचिव ठेवू शकतील आणि त्यासोबतच तामिळनाडूमध्ये 234 आमदारांना सरकारी कारही दिली जाणार आहे. वसई विरारमधल्या खड्ड्यांचा प्रश्न आता आणखी गाजण्याची शक्यता आहे. शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या समस्येविरोधात सामाजिक कार्यकर्ते विवेक तिवारी यांचं गेल्या 5 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. मात्र 5 दिवस उलटूनही वसई विरार महापालिका प्रशासनानं या आंदोलनाची अद्याप कोणतीही ठोस दखल घेतलेली नाही. दरम्यान काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंनी या आंदोलनाची दखल घेत विवेक तिवारी यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधलाय. यावेळी दिपके यांनी तिवारी यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. तसंच मी तुमच्यासोबत आहे, तब्येतीची काळजी घ्या, माझ्या पातळीवर हा मुद्दा नक्कीच उचलणार असल्याचं आश्वासन दिपकेंनी तिवारींना दिलंय. 5 साल से 4 साल से कई सालों से ये पालिका वो खड्डा बुझा नहीं पा रही है, तो इसके लिए हम लोग को एक अनोखा कदम उठाना पड़ा, सड़क सत्याग्रह अपनाना पड़ा. इसलिए ऐसे भ्रष्ट इंजीनियर प्रदीप पचांगे के इस्तीफे को मांग लेके ये सड़क सत्याग्रह लगातार चलता रहेगा. जब तक इस्तीफा नहीं होएगा तब तक ये सत्याग्रह चलता रहेगा. अभिजीत दिपके जी ने कुछ कहा है? उन्होंने हमको आश्वासन दिया है कि हम आपके साथ में हैं. एक मोठी बातमी आहे. 22 जणांना फाशीची शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधीशांच्या कार्यालयातून 97 फाईल्स परत मागवण्यात आल्यात. उत्तर प्रदेशमधल्या मुझफ्फरनगर जिल्ह्यातल्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश रवी कुमार दिवाकर यांच्या न्यायालयाशी संबंधित या 97 फाईल्स आहेत. जिल्हा व सत्र न्यायाधीश वीरेंद्र कुमार सिंह यांच्या आदेशानुसार या फाईल्स परत मागवण्यात आल्यात. अवघ्या 4 महिन्यांच्या कालावधीत 10 खटल्यांमध्ये 22 दोषींना फाशीची शिक्षा सुनावल्याचं निदर्शनास आलेलं होतं. याची देशभर चर्चाही रंगलेली होती. रवी दिवाकर यांनी 6 एप्रिल रोजी आपली पहिली फाशीची शिक्षा सुनावलेली होती. वकील समीर सैफी यांच्या हत्येप्रकरणी सुनावणी करताना त्यांनी 3 दोषींना फाशीची शिक्षा सुनावली होती. 28 एप्रिल रोजी एका अन्य हत्या प्रकरणात एकाच कुटुंबातील 4 सदस्यांना त्यांनी फाशीची शिक्षा सुनावलेली होती. आणखी एक महत्त्वाची बातमी. राज्यभरात साखरेच्या दरात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. किरकोळ बाजारात 61 रुपये किलो दरानं विकली जाणारी साखर
आता थेट 65 रुपये किलोच्या पुढे पोहोचली आहे. 24 तासात साखरेचा दर 4 रुपये प्रति किलोनं वाढलाय आणि त्यामुळे आधीच महागाईचा सामना करणाऱ्या सर्वसामान्यांच्या खिशाला आता सणासुदीच्या काळात आणखी झळ बसू शकते. बाजारात साखरेचा घाऊक दर 6,400 रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचलाय. साखरेच्या दरात सातत्यानं होत असलेली वाढ व्यापाऱ्यांसह ग्राहकांसाठी मोठी डोकेदुखी ठरते. दरम्यान आगामी काळात साखरेच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त होते आणि त्यामुळे साखरेच्या वाढत्या दराचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर होण्याची शक्यता आहे. एल निनोच्या प्रभावामुळे धुळे जिल्ह्यात पावसानं गेल्या काही दिवसांपासून पाठ फिरवली असून यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पाऊस वेळेवर होत नसल्यानं खरीप हंगामाच्या पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त होते. पिकांच्या सुरक्षिततेसाठी शेतकऱ्यांनी पिकांवर फवारणी करण्याचं आणि पिकांची काळजी घेण्याचं आवाहन कृषी तज्ज्ञांनी केलं आहे. मागचा जो पाऊस पडला तो खूप जास्त पडला होता, 160 mm आसपास पडला होता आणि त्याच्या आधी त्याने बरेच दिवस दडी मारलेली होती आणि त्या कारणाने एकदम पाऊस पडल्यामुळे पिकांमध्ये कापूस पिकामध्ये आकस्मिक रोग ज्याला म्हणतो तो रोग मोठ्या प्रमाणात आला. मरचे प्रमाण काही ठिकाणी वाढले. बऱ्याच ठिकाणच्या शेतकऱ्यांनी आम्हाला सांगितलं किंवा आम्ही व्हिजिट केलं तर पिवळेपणा सोयाबीनवर येऊन राहिलेला आहे. तर अशा वेळेस शेतकऱ्यांनी जर 22 किंवा M45ची आवळणी आपण खाली केली तर ह्या बुरशीजन्य रोगाला आपल्याला आळा देता येतो. आमदार गोपीचंद पडळकर यांनी जतच्या विकासाबाबत केलेल्या घोषणांची पूर्तता झाली नसल्याचा आरोप करत पडळकर दुसऱ्यांनी केलेल्या कामाचं उद्घाटन करून आपलं अपयश झाकण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका जिल्हा परिषदेचे माजी सभापती आणि राष्ट्रवादीचे नेते तमनगौडा रवी पाटील यांनी केली आहे. त्याचबरोबर पडळकर यांच्या आमदारकीच्या राजीनाम्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्षातील नेत्यांनीच पडळकर यांच्या कार्यपद्धतीवर टीका केल्यानं यामुळे खळबळ निर्माण झाली आहे. जिल्हा परिषदमधील मंजूर झालेले पशुवैद्यकीय दवाखान्याचे घाईघाईने उद्घाटन भूमिपूजन केलेले आहे. त्या पशुवैद्यकीय दवाखान्याची इस्टिमेट, त्याची मंजुरी, त्याचे प्लॅन सगळं जिल्हा परिषद मार्फत झालेले आहे. दुसऱ्यांनी मंजूर केलेले कामं, दुसरे संस्थेची कामं उद्घाटन करून भूमिपूजन करून फुकटचे श्रेय घेण्याचे प्रयत्न करायला लागलेत. तुम्ही जे जाहीर केले ते होत नसेल तर राजीनामा द्या आणि दुसऱ्यांनी मंजूर केलेले कामाचं भूमिपूजन करून श्रेय घ्यायचे असले धंदा बंद करावेत. महाराष्ट्रात रिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालकांनी मराठीत संवाद साधणं अनिवार्य असतानाही एका कॅब चालकानं प्रवाशांना मराठीत OTP सांगितल्यावर संताप व्यक्त केल्याचा प्रकार समोर आलाय. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चालकाच्या वागणुकीवर नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त होत आहे. चालकानं ॲप इंग्लिशमध्ये आहे त्याच्यामुळे OTP सुद्धा इंग्लिशमध्ये सांगा असं प्रवाशाला म्हटलं. मराठीमध्ये OTP सांगू नका, मराठीमध्ये ॲप नाही असं म्हणत प्रवाशासोबत अमराठी रिक्षा चालक आणि वाद घातलेला पाहायला मिळालाय. त्यावर महाराष्ट्रात तुम्ही टॅक्सी चालवता, महाराष्ट्रानं तुम्हाला लायसन्स दिलं तर मी मराठीतच बोलणार असं प्रवाशानं सांगितलं. त्यामुळे काही काळ या दोघांमध्ये वाद झाल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. मी काय बोलतोय, रुक जा भाई. तुम्हाला TR लायसन्स कोणी दिलं? महाराष्ट्राने दिला ना. हाँ रुक जा बोलो ना, इंग्लिश में बोलो, इंग्लिश में. 4618 इंग्लिश में बोल भाई. तिकडे मैं क्या बोला, इंग्लिश में बोलो. इधर ऐप है ना इंग्लिश का, वो मचान मेरे को मत बताओ. ऐप इंग्लिश में. मैं क्या बोला, इतना मचान करके मतलब हुआ कुछ मतलब निकला? बोलतोय मैं क्या बोला, इतना मचान करके कुछ मिला? इंग्लिश में बोल भाई. इधर फटाक से डाल दे मेरे को, मैं जाऊँ. ॲप इंग्लिश मध्ये बोलताय तुम्ही म्हणून मी इंग्लिश मध्ये बोलायचं. इंग्लिश में ऐप है ना, मराठी में ऐप है? नाही तुम्ही ऐप गाडी कौन सा, इंग्लिश में कि मराठी में? गाडी कुठे चालवता तुम्ही? महाराष्ट्रात चालवता. वो महाराष्ट्र में तू क्या है तू भाई, वो डाल बिंदास. मैं क्या लायसन्स बोल कोणी दिला? महाराष्ट्राने दिला. मैं क्या बोल रहा हूँ, इधर डाल रहा है कि नहीं डाल रहा है वो बता. काय बोलतोय, मैं क्या बोल रहा हूँ, रुक जा. मी काय बोलतोय, रुक जा भाई. तुम्हाला TR लायसन्स कोणी दिलं?